नमस्ते दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचे निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, परवाच झालेल्या काव्यस्पर्धेच्या बाबतीत तिसरा एपिसोड आपण दाखवावा असा अनेकांचा आग्रह आहे. आणि या तिसऱ्या एपिसोडमध्ये आतापर्यंत ज्या कवींनी कविता सादर केल्या आहेत ते आपण सादर कराव्यात. चला, सर्वदर्शनच्या वतीने आपणाला हा तिसरा एपिसोडसुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत. माझी एक मैतारा नावाची कविता सादर करत आहे. खरं तर सगळ्यापेक्षा वयाने मी लहान नाही बघा असं वाटतंय, थोडं अवघडल्यासारखं होतंय काय नाही. पण माझ्या मराठवाडी बोलीभाषेमध्ये माझ्या मराठवाडी बोलीभाषेत आपल्या मराठवाड्याच्या बोलीभाषेमध्ये एक कविता केलेली आहे मी. कविता म्हणजे काय फार मोठा कवी नाही, जे डोळ्यानं बघतो तेच पेनच्या सहाय्याने कागदावर लिहून काढत असतो. आणि एक मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचं लेकरू आहे. मग माझ्या मायबापाची व्यथा सांगणारी ही एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे ऐक मैतारा. मैतारा म्हणजे मित्र, आपल्या मराठवाड्यात मैतारा असं म्हटलं जातं. ऐक मैतारा रांगड्या शेती कसणाऱ्याची कथा. ऐक मैतारा रांगड्या शेती कसणाऱ्याची कथा. त्याच्या कष्टाची कहाणी, त्याच्या आयुष्याची गाथा. ऐक मैतारा रांगड्या शेती कसणाऱ्याची कथा. जीव ठेवला गहाण, त्यानं पेरलं हे रान. सर, रान पेरायचं म्हणजे जीव गहाण ठेवण्यात का उघड काम आहे शेतकऱ्याचं. कारण कधी पाऊस पडतो, कधी उन्हाळ्यात पावसाळा होतो. बघा, जीव ठेवला गहाण, त्यानं पेरलं हे रान. कस मांडलं थैमान आज जुलमी दुष्काळानं. कस मांडलं थैमान आज जुलमी दुष्काळानं. तरी राबतो खपतो बाप शेतावरी आता. ऐक मैतारा रांगड्या शेतकरी बापाची ही कथा. त्याच्या जन्माचं गारान, त्याच्या घामाच्या या व्यथा. बघा, शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या सगळ्यात जवळचा कोण असतो तर त्याचा बैल असतो. कारण तो कुणीही धोका देईल, पण शेतकऱ्याचा बैल शेतकऱ्याला कधीच धोका देत नाही. बघा, मला काय म्हणायचंय. दोन बैला माग राबतो तिसरा बैल होऊन. दोन बैला माग राबतो तिसरा बैल होऊन. निम्म्या राती देतो पाणी बाप शेताला जाऊन. निम्म्या राती देतो पाणी बाप शेताला जाऊन. विंचू काटे साप यांचा त्याच्या सोबत राहता. ऐक मैतारा रांगड्या अन्नदात्याची ही कथा. त्याच्या लेकराची कहाणी, त्याच्या संसाराची गाथा. लावून खांद्याला खांदा तीत लढती या माया. तर मी कष्ट करते म्हणत नाही, मी लढते म्हणतोय. कारण शेतकऱ्याची बायको, शेतकऱ्याची माय ही परिस्थितीशी लढते, समाजाशी लढते, दुष्काळाशी लढते, आर्थिक संकटाशी लढते, आसमानी संकटाशी लढते. प्रत्येक संकटाशी खांद्याला खांदा लावून लढा देणारी शेतकऱ्याची माय असते. बघा, लावून खांद्याला खांदा तीत लढती या माय. लुगड तीन रंगाचं नव भेटलंच नाय. कष्टाची कहाणी, तिच्या सौभाग्याची गाथा. त्यांच्या कष्टाचं हे पीक कधी येईल गोडीला. सुखी ठेव शिवराया माया बापाच्या जोडीला. त्यांच्या कष्टाचं हे पीक कधी येईल गोडीला. सुखी ठेव शिवराया माया बापाच्या जोडीला. हात जोडतो सूरज तुला चरणावर माथा. ऐक मैतारा रांगड्या माय बापाची ही कथा. त्यांच्या कष्टाची कहाणी, त्यांच्या जन्माची गाथा. कवितेचं नाव आहे सकाळ माझी. सकाळ माझी. सकाळ माझी तुला बोलण्या आतुर असते किती. सकाळ माझी तुला बोलण्या आतुर असते किती. तुला बोलता सहज बदलती दिवसभरांच्या मिती. फिरून होता सकाळ माझी अधीरच होते जरा.
फिरून होता सकाळ माझी अधीरच होते जरा तुला बोलता जणू खळाळे आनंदाचा झरा तुला बोलता फुलाविनाही गंधित होते हवा तुला बोलता फुलाविनाही गंधित होते हवा आणि डोंगरी खडकालाही रोजच पाझर नवा तुझे बोलणे जणू शब्दांची गोड गोड बासरी तुझे बोलणे जणू शब्दांची गोड गोड बासरी मला वाटते अंगावर मी घेतो श्रावण सरी मला वाटते अंगावर मी घेतो श्रावण सरी तुला बोलता इथे फुलांना दरवळ येतो नवा तुला बोलता इथे फुलांना दरवळ येतो नवा खरे सांगतो या गंधाने मोहित होते हवा सकाळ माझी रोज पांघरे शुभ्र धुक्यांची फुले सकाळ माझी रोज पांघरे शुभ्र धुक्यांची फुले जणू फुलांच्या पाकळीत ती आनंदी उमले रोज सकाळी अनाम हळवी हुरहुर असते मना रोज सकाळी अनाम हळवी हुरहुर असते मना तुझ्या विना ती असली गुरु सांगावी तर कुणा तुझ्या विना ती असली गुरु सांगावी तर कुणा आठवणीने रोज बोलसी कसे कळे हे तुला आठवणीने रोज बोलसी कसे कळे हे तुला आज तरी हा प्रश्न विचारू रोजच वाटे मला आज तरी हा प्रश्न विचारू रोजच वाटे मला धन्यवाद